पेठ तालुक्यातील उत्कृष्ट दर्जाचा पाझर तलाव वनतळी दुरुस्ती कामांची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत उपरोक्त विषयांन्वये आपणास नम्र विनंती आहे की पेठ तालुका हा अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल तालुका असून येथे जलसंधारणाच्या कामांना अत्यंत महत्त्व आहे। सद्यस्थितीत तालुक्यातील सातपुतेपाडा आणि जुनोठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये पाझर तलाव आणि वनतळी दुरुस्तीची कामे सुरू आहेत, परंतु प्रत्यक्ष पाहणी दरम्यान असे निदर्शनास आलेलं आहे की संबंधित कामे अत्यंत उत्कृष्ट दर्जाची होत असून ती कोणत्याही सक्षम तांत्रिक अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा देखरेखीखाली करण्यात आलेली नाही। त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून भविष्यातील पाणी साठवण क्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। यामुळे आपणास विनंती करण्यात येते की तहसीलदार साहेब आणि पंचायत समिती यांच्या अधिकाराअंतर्गत तात्काळ स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून संबंधित कामांची सखोल तपासणी करण्यात यावी आणि त्याचा सविस्तर अहवाल तयार करून त्या स्तरावर सादर करण्यात यावा। तसेच चौकशीत अनियमितता किंवा भ्रष्टाचार आढळून आल्यास संबंधित बोगस ठेकेदारांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावी, त्यांच्या पुढील कामांची बिले अदा करण्यात येऊ नयेत ही नम्र मागणी आहे। आपण या गंभीर विषयाकडे तहसीलदार साहेब आणि गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कमिटी नोंदवून तातडीनं लक्ष घालून योग्य ती कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे, अशी मागणी माजी उपसभापती महेश टोपले पंचायत समिती पेठ यांनी केलेली आहे। आज आपण पंचायत समिती पेठ तालुका पेठ जिल्हा नाशिक या गटविकास अधिकारी सन्मानित BDO साहेबांच्या कार्यालयामध्ये पेठ तालुक्यातील अतिशय निकृष्ट दर्जाची जी कामं चालू आहेत, पाझर तलावाची वनतळे असतील, रस्त्यांचे असतील, शेततळे असतील, आमदार निधीचे असतील, खासदार निधीचे असतील, अन्य राज्यमंत्री आणि जलसंधारण विभाग, बांधकाम खाते, सर्व विभागातल्या कामांची जी निकृष्ट दर्जाची कामांची जी यंत्रणा सुरू आहे, त्या अनुषंगाने आज मी प्रथमतः उत्तर महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून प्रथम पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करेन की पेठ तालुका आदिवासी दुर्गम भागामध्ये अतिशय बोगस पद्धतीने वरच्या मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदारांच्या माध्यमातून पाझर तलाव आणि केटी बंदराची कामं चालू आहेत। मागच्या 2 दिवसापूर्वी इथले कर्तव्यदक्ष असलेले BDO गटविकास अधिकारी चांगल्या पद्धतीने त्यांनी फॉलोअप देऊन मोहोपाडा ग्रामपंचायत तिरडा अंतर्गत मोहोपाडा येथे केटी बंदराचं काम एक अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं, ते आता बंद पडलेलं आहे आणि या अनुषंगाने मी मनापासून त्या जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजरजबाबीपणा दाखवला आणि ते काम बोगस आहे ते सिद्ध केलं आणि ते बंद केलं। तसंच आता जुनोठी ग्रामपंचायत अंतर्गत पाझर सातपुतेपाडा येथे एक अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। पाझर तलावाचं काम करत असताना या तांत्रिक अधिकारी आणि अधिकारी यांच्या माध्यमातून सॉईल कंजेक्शनची कामं झाली पाहिजेत, तर इथं अतिशय पाझर तलावाचं काम बोगस पद्धतीने पेठ तालुक्यामध्ये चालू आहेत आणि त्याचं व्हिडिओ, त्याचे असणारे पुरावे मी पत्रकार बांधवांना आणि BDO साहेबांना कालच निवेदनाद्वारे दिलेले आहेत आणि म्हणून आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूजच्या नेटवर्क माध्यमातून पेठ तालुक्यात चाललेल्या या निकृष्ट दर्जाची कामं याच्याकडे बारकाईने गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आणि तात्काळ हे थांबवले पाहिजे। यांचे चौकशी समिती स्थापन करून यांचा जे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम चालू आहे हे थांबवलं पाहिजेत। दुसरं की तालुक्यामध्ये काम करत असताना संगमेश्वर झिरो ते कोपुली बुद्रुकच्या पुलापर्यंत 9.5 कोटी रुपयाचा जो रस्ता बनवण्याचं काम चालू होतं आणि अपूर्ण अवस्थेत आहेत, तो खोदकाम चालू नसताना त्यांनी बोगस पद्धतीने काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून मी याहीद्वारे भविष्यात 2-4 दिवसामध्ये आम्ही आमच्या नेतृत्वाखाली आमचे मार्गदर्शक आहेत त्यांचा सल्ला घेऊन आम्ही भविष्यात मोर्चाच्या माध्यमातून त्यालाही वाचा फोडणार आहे। मी या बोगस पाझर तलावाचं काम चालू आहे ते काम तात्काळ थांबलं पाहिजे यासाठी आज BDO साहेबांना निवेदन दिलं आहे। धन्यवाद।